नेमकं हे टी शर्ट कसं आपण बघतोय। ही दृश्य आपण सध्या पाहतोय दादरची ही संपूर्ण दृश्य आहेत। सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या बाहेर आता देवेंद्र फडणवीसांचा ताफा पोहोचणार आहेत। सागर बंगल्यावरून काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस जे आहेत ते निघाले होते आणि ते आता काही क्षणातच सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी दाखल होणार आहेत। त्यांच्या गाड्यांचा ताफा या ठिकाणी दाखल होणार असल्याचं कळतंय। फडणवीस हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आता सिद्धिविनायक मंदिरात दाखल झाल्याची माहिती मिळते। आज देवेंद्र फडणवीसांसाठी अत्यंत मोठा दिवस आहे। आज ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। 21वे मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्र राज्याचं जे आहे आपण म्हणतो मार्गदर्शन करणार आहे, नेतृत्व करणार आहे आणि अशात आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन ते आपल्या या दिवसाची सुरुवात करतायत। अत्यंत मोठा दिवस देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आहे, भाजपसाठी आहे आणि भाजपचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातं। आश्वासक असा भाजपच्या गोटातला हा चेहरा आहे आणि आज त्यांच्यावरती मोठी जबाबदारी पडणार आहे। आज मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहेत। याच दिवसाची गेल्या 5 वर्षांपासून आपण पाहतोय की फडणवीस वाट पाहत होते आणि अखेर तो दिवस आलेला आहे। म्हणून या दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनानं करण्यासाठीच देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाच्या चरणी आता नतमस्तक होणार आहेत। तर सिद्धिविनायकानंतर ते मुंबादेवीचं दर्शन घेणार असल्याची ही माहिती मिळते। आपण पाहतोय मोठा फौजफाटा, पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल करण्यात आलाय। देवेंद्र फडणवीस हे भावी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभणार आहेत आणि अशा त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आता कटाक्षतेनं नजर ठेवून आहेत, लक्ष ठेवून आहेत। पोलिसांचा मोठा पहारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तर ही गाडी आपण पाहतोय काही वेळापूर्वीची ही सर्व दृश्य आहेत सागर बंगल्यावरून जेव्हा फडणवीसांचा ताफा निघाला होता दादरकडे येण्यासाठी तेव्हाची संपूर्ण दृश्य आहे। हा सागर बंगला आहे ज्या ठिकाणाहून गाडी बाहेर पडली होती। आपण पाहतो एकंदरीतच फडणवीसांच्या चेहऱ्यावरती हास्यमुद्रा आहे, स्मित हास्य आहे आणि एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरून झळकतोय। तर सिद्धिविनायकाच्या मंदिरात फडणवीस आता दाखल झालेले आहेत आणि ते सिद्धिविनायकाचं बाप्पाचं दर्शन घेत आहेत। येणाऱ्या काळामध्ये 5 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी ते बाप्पाचे आशीर्वाद घेत आहेत। बाप्पाकडून ते आपण बघतोय की दर्शन घेऊन बाप्पाकडून शक्ती सुद्धा मागतायत। ही दृश्य एक्सक्लुझिव्हली तुम्ही साम टीव्हीवरती सध्या पाहताय। सिद्धिविनायक मंदिरामध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ते दाखल झालेत। मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण फौजफाटा आपल्याला दिसतोय। गाडी थेट मंदिराच्या आतपर्यंत गेलेली आहे आणि आता या परिसरात देवेंद्र फडणवीस सध्या उतरलेत आणि थोड्याच वेळात ते मंदिरात दर्शनासाठी दाखल होतील। सिद्धिविनायक या ठिकाणातली दादरच्या सिद्धिविनायक मंदिरातली ही संपूर्ण दृश्य आपण आज पाहतोय। देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक मंदिरात दाखल झाले आहेत, बाप्पाचं ते दर्शन घेणार आहेत। विघ्नहर्ता म्हणून बाप्पाला ओळखलं जातं, त्यामुळे पुढील 5 वर्षांचं महाराष्ट्र राज्यावरती येणारं कुठलंही विघ्न असो ते दूर करो आणि जर काही विघ्न आलं तर ते सांभाळण्यासाठी ही शक्ती फडणवीसांना मिळो, यासाठीच फडणवीस कदाचित बाप्पाच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकच मागणं असेल